जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे जी भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग सुरुवात करूयात। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथून ही सहयोगी प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र गट, विविध विषयांतील प्राध्यापक गट, तसेच विविध अतिविशेषीकृत विषयातील प्राध्यापक गट, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा या संवर्गातील एकूण 51 पदांच्या भरतीकरता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। तर इथे सहयोगी प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन गट अ मध्ये 4 पदे आहेत, तसेच विविध विषयातील प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवामध्ये 34 पदे आहेत। तर ही जी भरती निघालेली आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निघालेली आहे। तसेच इथे जो भरतीचा दिनांक आहे ऑनलाईन अर्ज करण्याकरता, तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण किती पदे आहेत, प्रत्येक विषयामध्ये किती पदे आहेत याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तसेच जो दिनांक आहे त्याबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पाहत चला, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील। तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 20 मे 2025 ते 11 जून 2025 पर्यंत आहे। तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा जो दिनांक आहे तो 11 जून 2025 पर्यंत आहे। पदसंख्या आणि आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी या PDF मध्ये दिलेल्या आहेत। या PDF ची जी ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। तर mpsc.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे, इथूनच तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच इथे या पदांसाठी जी वेतन श्रेणी आहे ती काय दिलेली आहे पहा। विविध विषयातील प्राध्यापक गट 1,44,200 ते रुपये 2,18,200 पर्यंत वेतन श्रेणी इथे आहे। तसेच सहयोगी प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र गट अ साठी 1,31,400 ते 2,17,100 रुपये पेमेंट मिळणार आहे। तसेच पात्रता इथे भारतीय नागरिकत्व असणार आहे। तसेच वयोमर्यादा 19 वर्ष आणि जी कमाल वयोमर्यादा आहे ती 50 वर्षापर्यंत इथे सांगण्यात आलेली आहे। प्रत्येक पदासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सांगण्यात आलेला आहे। त्याबद्दल तुम्ही जी माहिती आहे ही या PDF मध्ये दिलेली आहे। तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून ही PDF डाउनलोड करून घ्या आणि PDF पूर्ण वाचून घ्या। तुमचं ज्या याच्यामध्ये क्वालिफिकेशन असेल त्या पदासाठी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। तर इथे अनुभव आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे, तुमचे कर्तव्य जबाबदाऱ्या इथे सर्व संकेतस्थळावर माहिती सांगण्यात आलेली आहे। तुम्हाला जी डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत त्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे। किमान फाईल ही 50 KB पर्यंत असली पाहिजे। तसेच तुम्ही इथे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याबद्दल ही माहिती इथे दिलेली आहे। तर या वेबसाईटवर जायचं आहे। हे पहा, शुल्क काय असणार आहे तर 719 रुपये खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि अनाथ दिव्यांगांसाठी 449 रुपये इथे तुम्हाला फी भरावी लागणार आहे। तर ही परीक्षा शुल्क फी आहे आणि नॉन रिफंडेबल असणार आहे। धन्यवाद।